नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शनिवार गणाधिप संकष्टी चतुर्थीविषयी, जी आपल्या जीवनातील अडथळे, आर्थिक संकटे आणि घरातील नकारात्मकता दूर करणारी मानली जाते. शनिवार आणि गणपती यांचा महत्त्वाचा संगम. शनिवारी शनिदेवाची कृपा जास्त असते. गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून अडथळे दूर करतात. संकष्टी चतुर्थी ही अडचणी, ऋण आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. उपवास नसेल तरी चालेल, पण शास्त्र सांगते की मसूर डाळीचा उपाय केल्यास घरात पैसा येतो, कर्ज फिटते आणि आर्थिक स्थैर्य वाढते. मसूर डाळीचा उपाय का? मसूर डाळ ही संपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते. गणपती बाप्पा मसूर डाळीला अत्यंत प्रिय मानतात. ही साधी कृती भक्तिपूर्वक केल्यास जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. उपाय करण्याची योग्य वेळ: शनिवारी संध्याकाळी किंवा रात्री 8 ते 10 वाजता ही पूजा करा. शक्य असल्यास गणपतीची मूर्ती समोर ठेवा. उपाय करण्याची पद्धत: प्रथम स्वच्छ स्नान करून शुद्ध कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. गणपती बाप्पाची मूर्ती समोर ठेवा. एक बाउल किंवा भांड्यात 11 दाणे मसूर डाळ ठेवा. डाळीच्या दाण्यावर थोडा कुंकू, हळद आणि फुले ठेवा. डाळी ठेवताना डाळीची संख्या 11 ठेवणे शुभ मानले जाते. भक्तिपूर्वक डाळी गणपतीसमोर ठेवा. डाळीची पूजा करताना मन शुद्ध ठेवा. दीप प्रज्वलित करा. डाळी ठेवताना लहान दीपाचा उपयोग करा. दिवा पेटवताना मंत्र जपा. पेक्षा जास्त ओम गणपते नमः 11 वेळा. उपाय पूर्ण केल्यानंतर मसूर डाळ एका स्वच्छ कपड्यात गुंडाळा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा किंवा देवघरात ठेवा. प्रत्येक शनिवारी पुन्हा नवीन 11 डाळी ठेवा. महत्त्वाचे नियम: हा उपाय करताना मनात राग किंवा द्वेष ठेवू नका. भक्तिभावाने पूजा करा. शक्य असल्यास गरजू लोकांना डाळी दान करा. उपायाचे फायदे: घरात धनलक्ष्मी आणि समृद्धी येते. कर्ज लवकर फेडले जाते. आर्थिक स्थैर्य टिकते. व्यवसायात प्रगती होते. घरात सुख आणि सौख्य टिकते. शनिदेवाचा प्रभाव: शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. शनीचा क्रोध आणि नकारात्मक प्रभाव घरावर पडू शकतो. मसूर डाळीचा उपाय करून शनिदेव प्रसन्न राहतात. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मसूर डाळीची पूजा घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. घरात येणारे अडथळे कमी होतात. मनातील चिंता आणि आर्थिक ताण कमी होतो. शेवटचा मंत्र: पेक्षा जास्त ओम गणाधिपाय नमः, सर्व विघ्न विनाशाय नमः. हा मंत्र जपल्याने उपायाची प्रभावीता वाढते. मित्रांनो, लक्षात ठेवा, उपवास नसेल तरी चालेल, पण मसूर डाळीचा उपाय करणे आवश्यक आहे. श्रद्धा, भक्ती आणि मनाची शुद्धता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही साधी पण अत्यंत प्रभावी कृती आपल्याला आर्थिक स्थैर्य, घरातील सुख, शांती, कर्जमुक्ती आणि समृद्धी देते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.